परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे, शत्रू एकदम दारावर येऊन थांबलाय. अशा वेळेस सर आम्हाला आमच्या प्रिपरेशनवर अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही. फिजिक्समध्ये स्पेशली केलेत बरं का चॅप्टर्स, पण फॉर्म्युला विसरल्यासारखं होतंय, अप्रोच लक्षात येत नाही, 2025च्या PYQ ची तेवढी रिव्हिजन झालेली नाही. मग हे सगळे प्रॉब्लेम असतील. तर मी तर आधी ठरवलं होतं की म्हटलं चला रक्षक झाले, 5 इयर PYQ झाले, 200 क्वेश्चनची सिरीज झाली, मग आता काय करायची, जास्त गरज नाही. पण तिथे तुम्हाला कमी, तिथे बेटा आम्ही, म्हणून काळजी करायची गरज नाही. फिजिक्ससाठी एंटायर 11th आणि 12th आपण कव्हर करणार आहोत पुढच्या 2 दिवसात. आणि ते कव्हरेज नुसतं कव्हर करायला नाही, मी तुम्हाला क्वेश्चन्स देईल. क्वेश्चन्स म्हणजे मी तुम्हाला स्पेसिफिक सांगेल की CET इथे प्रश्न विचारेल, आणि तो विचारेल म्हणजे विचारेल. तुम्ही जेव्हा एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. जसं तुम्ही फॉर्म्युला शॉर्ट बघितला, फॉर्म्युला शॉर्टचे जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला अंदाज येईल की आपण काय कव्हर करणार आहोत आणि आपला काय अप्रोच आहे. हा सर, सगळ्यात पहिले कसे लेक्चर असणार ते सांगतो. क्लास 11th ला आपल्याकडे आहेत 9 चॅप्टर्स. तो पूर्ण 9 चॅप्टर्स इन्क्लुडिंग रे ऑप्टिक्स मी कव्हर करेल. ठीक आहे सर, कसं कव्हर करणार हे, तर बेटा आपण हे कव्हर करणार आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. पुढचा प्रश्न असा, सर हे लेक्चर कधी अपलोड होईल, हे लेक्चर अपलोड होणार आहे 8 तारखेला 6 वाजेपर्यंत, 6 PM पर्यंत, संध्याकाळी 6 पर्यंत 11वीचं लेक्चर 1 शॉट अपलोड होईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं सर, आम्हाला तर 12वी आहे, कारण इथे 80% वेटेज आहे, इथे 40 मार्क्स आहे आमचे. त्याचं काय, तर 12वीला स्वतः आपल्याला मैदानात उतरावं लागेल, तुम्हाला आणि मला दोघांना, आणि या युद्धाला सामोरे जावं लागेल. सगळ्यात पहिले हे लेक्चर असणार आहे लाईव्ह. तर हे लाईव्ह कधी असणार आहे, हे लाईव्ह असेल बेटा 9 तारखेला. 9 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून. मी मुद्दाम डेट आणि टाइम असा चॉईस केला आहे की 99 म्हणजे 99% कडे आपला कॉन्फिडन्स जावा. त्याचा पण प्लसच जायचंय आपल्याला, पण इथपर्यंत आपण टच करायला पाहिजे. 9 वाजता 9 तारखेला लेक्चर सुरू होणार. लेक्चर मध्ये सर काय काय कव्हर करणार, सगळ्यात महत्वाचं आपण बेटा 2025चे PYQ, त्याच्यानंतर ग्राफचे क्वेश्चन्स, त्याच्यानंतर थेरी क्वेश्चन्स, त्याच्यानंतर फॉर्म्युला, त्याच्यानंतर कॉन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. आणि जास्त काम तर तुम्हाला लेक्चरमध्ये करायचंय, कारण नुसते फॉर्म्युला रिवाइज नाही करायचे. मी तुम्हाला फॉर्म्युला विचारेल, तुम्ही फॉर्म्युला फिल करत जायचं, पटापट रिकॉलिंग होईल, त्याचे 2-3 क्वेश्चन बघून घेऊ, अप्रोच बघू. जास्त कॅल्क्युलेशन मध्ये जायची आता गरज नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण मेजॉरिटी आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. सकाळी 9 पासून माहिती नाही लेक्चर किती जाईल, 8 तास जाऊ शकतं, 10 तास जाऊ शकतं, माहिती नाही. घाई तुम्हाला, घाई नसायला पाहिजे, कारण 11 एप्रिलचा अटेम्प्ट असो, 12 एप्रिलचा असो, कुठेही असो, तुम्हाला फिजिक्सचं रिव्हिजन लागणारच आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही तुमचे स्ट्रॉंग पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे 2 लेक्चर आहे, लेट मी टेल यू, यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस. आता आरी नाही म्हणायचं, फक्त म्हणायचं फिजिक्स भारी. सोबत या 9 वाजता 9 तारखेला लाईव्ह मध्ये आपण फिजिक्स पडू. तुमचा कॉन्फिडन्स जेवढ्या पीकला नेता येईल मला, तेवढ्या पीकला घेऊन जाऊ, आणि चांगला पेपर द्या आणि यशस्वी व्हा. ऑल द बेस्ट. भेटू आपण. पुढचे 2 दिवस अत्यंत क्रिटिकल राहणार आहे. मग 10 तारखेला मी तुम्हाला अजून काही टिप्स देईल, ट्रिक्स आहे किंवा अजून काही टिप्स आहे ते देईल, आणि मग 11 तारखेला तुम्ही जावा. चला भेटू आपण.